काटेवाडीतल्या महिलांनीही अजित पवार यांच्याविषयीच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली होती। तर ज्या ज्या वेळेला अजित पवार काटेवाडीत असायचे किंवा बारामतीत येणार असं कळायचं त्या वेळेला प्रशासन जोमानं कामाला लागायचं। अजित पवार म्हणजे स्वच्छता प्रिय नेते। भाई तयार रहा आणि जवळच राहा, लांब नको। एरवी प्रत्येक कामासाठी काटेकोर वेळ पाळणारे, घड्याच्या काट्यावर चालणारे अजित पवार आज मात्र इथून जाताना त्यांनी वेळ चुकवली अशी भावना प्रत्येकजण व्यक्त करतो। त्या नाखेचा निरोप देण्यासाठी जनसागर काटेवाडीत लोटला। विद्याप्रतिष्ठानच्या परिसरातही प्रचंड गर्दी जमली। या गर्दीतून, या गराड्यातून, या जनसागरातून अजित पवार यांचं पार्थिव विद्याप्रतिष्ठानच्या दिशेने रवाना होतं। इथून या शववाहिनीतून त्यांचं पार्थिव गदिमा सभागृहापर्यंत नेतील आणि तिथून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल।